जमीन जाते, 70 गुंठ जमीन जाते। विकास हो शेतकऱ्याचा काही होणार नाही आहे। विकास कोणाचा? उद्योजक, कंत्राटदार यांचा विकास होणार आहे। आता विकास ऑलरेडी कसा आहे, शाहू महाराजांनी जे काय कोल्हापूर जिल्ह्यात सुजलाम सुफलाम केलेला आहे ऑलरेडीच, त्यामुळं विकास इथं पाहिजेच असं काय हे नाही आहे। आणि देवेंद्र फडणवीस यांचा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे, तो ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे कसं आहे, त्यांचं ड्रीम आहे, पण शेतकऱ्यांचं कसं आहे, वास्तविक वस्तुस्थिती पूर्णपणे शेती जाणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यात 5,500 एकर जमीन जाते या 59 गावामधून। आणि सरकारची धोरणं जी अशी आहेत, कशी आहेत धोरणं, की पूर्णपणे शेतकऱ्याला मुळासकट तिने उपडून टाकायला झालेलं आहे। पूर्णपणे शेतकरी उद्ध्वस्त नाही, भूमिहीन होणार आहेत। आणि आज जे सरकार महाराष्ट्रातली जी जनता जगते ही पूर्णपणे भाजप सरकारच्या दहशतीखाली जगत आहे। आज शक्तीपीठ रोड झाला तर उद्या 5-10 वर्षात काय होईल किंवा काय करतील हे सरकार काही सांगता येत नाही। म्हणजे शक्तीपीठ हा मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे असं तुम्हाला? ड्रीम प्रोजेक्ट आहे त्यांचा। मला सांगा, तुम्ही जिथं राहताय त्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांची काय भावना आहे? कोण समर्थन करणार किंवा विरोध करणारे काय आहे? नेमके वातावरण काय आहे? कसं आहे, कोणाचंही याला समर्थन नाही आहे। आता आमच्या कागल तालुक्यात तरी एकही शेतकरी 59 गावामधील कोणाचाही एकही शेतकरी असा समर्थन करणार नाही, जे कोल्हापूर जिल्ह्यात जे काय शेतकरी समर्थन करणारे आहेत। जिल्ह्याचे नेते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक कोल्हापूर जिल्हा बहुउद्देशीय कृषी पूरक सहकारी संस्था गगन पावडा, संस्थापक चेअरमन विलास भिकाजी पाटील।